आंबेडकरांना शेवटपर्यंत पाळलेलं आहे। बाबासाहेबांनी समाजाच्या जडणघडणीसाठी प्रचंड काम केलेलं आहे। बाबासाहेब स्त्रियांच्या बाबतीमध्ये बोलताना म्हणतात की मी त्या समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीहून मोजतो। म्हणून बाबासाहेब याविषयी बोलताना म्हणतात की जर स्त्री गुलाम झाली तर कुटुंब गुलाम होतं, कुटुंब गुलाम झालं तर समाज गुलाम होतो, समाज गुलाम झाला तर राष्ट्र गुलाम होतं आणि अशा गुलाम राष्ट्रामध्ये गुलामांचा जन्म होतो। यासाठी अगोदर स्त्री शिकली पाहिजे, ती प्रगत झाली पाहिजे। हा बाबासाहेबाचा आग्रही भूमिका कायम राहिलेली आपल्याला दिसते आहे। बाबासाहेब स्वाभिमानाची शिकवण देत असताना नेहमी म्हणायचे की 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा, कारण बळी हा शेळ्या मेंढ्याचा दिला जातो, वाघ सिंहाचा नाही। आणि यासाठीच बाबासाहेब वारंवार म्हणायचे की गुलाम बनकर जिओ